गौरवू तुला परम वत्सला. ध्याऊ गाऊ उजू वाहुनी, ध्याऊ गाऊ उजू वाहुनी, प्रेमाश्रूंच्या फुला गौरवू तुला परम वत्सला. अघाध्वया सदानुभवू, अघाध्वया तुझ्या त्रिविध भूतीला गौरवू तुला परम वत्सला. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देते परमेश्वरा. देवबाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं आणि हा पवित्र दिवस देवबाप्पा तू आम्हाला दाखवला. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे आभार मानते परमेश्वरा. इथं बसलेल्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आणि देवबाप्पा जे येण्यात असतील त्यांचे मार्ग मोकळे कर परमेश्वरा. देवबाप्पा, ही भक्तीची संधी दिली परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझे आभार मानते परमेश्वरा. देवबाप्पा, आज संडे स्कूल तुझी जी काय वर्कशिप करणार आहे परमेश्वरा, ती तू आशीर्वादित होऊ दे परमेश्वरा. देवबाप्पा, ते लेकरं त्यांच्या बोबड्या उठाने तुझी स्तुती करताय परमेश्वरा, ती तू मान्य करून घे माझ्या राजा. आणि परमेश्वरा, ह्या लेकरांकडून तुझा तू गौरव करून घे माझ्या परमेश्वरा. देवबाप्पा, ही पुढची वेळ मी तुझ्या हातात सोपवते देवबाप्पा, तुझ्या गोड प्रिय नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपण खाली बसूया. यावेळेस आपण उपासना संगीत 322 येशूची सेवा आवडे हे गीत गाऊया. नाम येशूचे आवडे, ते भयवारी ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पडिले, मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला त्याजुनी, पृथ्वीवरी आला, दुर्बलतेला घेऊनी, दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास लो, स्वरक्त त्याने पडिले, मी मुक्ती पावलो. येशू दृष्टांच्या करिता, मध्यस्थी करिता, दुःखास झाला सुशिता, जे नाही वर
विश्वासलो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला तो सकला उठवूनी देईल मुक्तीला येशूने मला तारिले ऐसे विश्वासलो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. खरोखर प्रियांनो, परमेश्वराने आपल्यासाठी क्रूसखांबावर रक्त पाडिले आहे आणि त्यामुळे आपण मुक्त झालेलो आहोत. यावेळेस आपण उपासना संगीत 322 येशूची सेवा आवडे हे गीत गाऊया. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे तो दावी वाद करुणा माझ्यात तो जमावेना धन्यवाद धन्यवाद सारा गेला पापबा सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार केला करार निश्चये दिली प्रभूने अभये अंदेशा का जीवा विसावा गे जागौरवा सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार तो राहू दे जवळी नित्याने तोची सांभाळी सुखद स्वर्गीयानुनी ठेवील तो स्वसदनी सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार प्रेमळ माझा प्रभू तो दास सुखी मी हर्षतो का करू घोर धन्य मी करी उल्हास नेहमी सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार प्रभूने केला जय उद्धार. आज आपणासाठी सिया हिवरे ही स्तोत्रसंहिता 119 हा शास्त्रभाग आपल्या पुढे वाचणार आहे. सर्वांना सलाम. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता 119 वाचूया.
जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. ते काही अनितीचे आचरण करत नाही, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हाला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. तुझे न्याय निर्णय मी शिकेन, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन. मी तुझे नियम पाळीन. माझा सर्वस्वी त्याग करू नको. थँक्यू. 5व्या वचनात असं लिहिलं आहे की तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. पुष्कळदा आपल्या वेगवेगळ्या मागण्या असतात, जगिक गोष्टींसाठी, सुखासाठी, दुःखासाठी. पण स्तोत्रकर्ता इथे त्याला देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आचरण करायचे आहे आणि ते आचरण करण्यासाठी तो देवाला चांगली वागणूक मागत आहे. यावेळेस मंडळीतील समस्या प्रार्थनेसाठी मी सृष्टी जामदार हिला पुढे बोलवते. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील प्रेमळ देव अप्पा, आम्ही चरणाचा वेळ येतो तुझी स्तुती करीतो. मागील आठवड्याभर तू आम्हाला सांभाळला, आमची काळजी घेतली, आमचे येणे जाणं तू सुरक्षित केलं म्हणून तुझे आभार मानते. हे दे अप्पा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आमचं गीत गायन, स्तोत्र वाचन व येणारे संदेश तू आशीर्वादित कर. हे दे अप्पा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. हे दे अप्पा, महिला संघ, तरुण संघ आणि सर्व मंडळीला तुझ्या हातात समर्पित करते. येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. ह्यावेळेस आपण स्तुती आराधनेकडे जाऊया. मी संडे स्कूलला विनंती करते की संडे स्कूल पुढे येईल आणि आपल्याला प्रेज अँड वर्शिपमध्ये घेऊन जाईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर सगळ्यांना सलाम. मी अगदी मनापासून परमेश्वराची उपकार स्मरण करीन. त्याच्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन. मी त्याच्या ठाई हर्ष व उल्हास पावेन. हे परतपरा, मी तुझ्या नावाची स्तवन गाईन. आता आपण गीतांच्या द्वारे देवाची स्तुती करूया. फिलिप्पियरास पत्र 4:13. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. आपण गीत गाऊया. प्रभु का आनंद है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिल में, वो मेरा सहारा है.
तीर्थकरास पत्र 4 तेला. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावया शक्तिमान आहे. परमेश्वराकडून आम्हाला शक्ती सामर्थ्य बळ प्राप्त होते. आपण देवबाची स्तुती करूया, गीत गाऊया, नया बल प्राप्त करेंगे. यहोवा पर आस लगाकर उकाब सा बल पाकर पंखों को अपने फैलाकर ऊंचाई पर हम उड़ेंगे. यहोवा पर आस लगाकर उकाब सा बल पाकर पंखों को अपने फैलाकर ऊंचाई पर हम उड़ेंगे. नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे. जो कोई प्यासा हो अपनी आत्मा से भर दूंगा. निर्जल भूमि को जल से मैं चुप करूंगा. जो कोई प्यासा हो अपनी आत्मा से भर दूंगा. निर्जल भूमि को जल से मैं चुप करूंगा. नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे. सांप को उठा लेंगे, उसके सिर को कुचलेंगे. शैतान के अधिकारों को बौखले हो लेंगे. सांप को उठा लेंगे, उसके सिर को कुचलेंगे. शैतान के अधिकारों को बौखले हो लेंगे. नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे, हम नया बल प्राप्त करेंगे. यहोवा पर आस लगाकर उकाब सा बल पाकर पंखों को अपने फैलाकर ऊंचाई पे हम उड़ेंगे. मोशे दावीद या देवाच्या सेवकांनी परमेश्वराचा अद्भुत कृतींचा अनुभव घेतला. आपण देखील आपल्या जीवनात अद्भुत परमेश्वराचा कृतींचा अनुभव घेऊ शकतो. आपण गीत गाऊया, स्वर्गीय पित्याने सारी सृष्टी निर्माण केली. स्वर्गीय पित्याने सारी सृष्टी निर्माण केली, त्याने जलबलही आणले. त्याचा गौरव करू आपण, त्याचे गीत गाऊ, त्याने नोहाला तारिले. स्वर्गीय पित्याने सारी सृष्टी निर्माण केली, त्याने जलबलही आणले. त्याचा गौरव करू आपण, त्याचे गीत गाऊ, त्याने नोहाला तारिले. नोहाचे तार
19:14. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. आपण गीत गाऊया, बच्चों को मेरे पास आने दो. बच्चों को मेरे पास आने दो, 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 क्योंकि वे नम्र है और विनीत है, क्योंकि वे नम्र है और विनीत है, बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो. यीशु ने कहा, उन्हें आने दो, मेरे पास आने से मत रोको. यीशु ने कहा, उन्हें आने दो, मेरे पास आने से मत रोको. बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो, बच्चों को मेरे पास आने दो. ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. आपण सर्व उभे राहूया, आपले लक्ष परमेश्वराकडे लावूया, आपले नेत्र बंद करूया. प्रार्थनेत जात असताना गीत गाऊया, येशू मसीह तेरे जैसा कोई नहीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई
संग जो रहता सदा, वो तू है पवित्र आत्मा। तूने कहा और भेजा एक साथी नया, मेरे संग संग जो रहता सदा, वो तू है पवित्र आत्मा। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो साना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। आपण प्रार्थना करू. ते बाप्पा, आज आम्ही जी स्तुती केली ती तू आमची मान्य करून घे. आणि आज जे पारकसाहेब वचन सांगणारे त्यांच्या जिभांना तू स्पर्श कर, त्यांच्या अर्थांना तू स्पर्श कर. इथलच्या सर्वांना तू आशीर्वाद पाठव. ही लहान विनंती येशूच्या नावाने मागते. आमेन. सर्वांना पुन्हा एकदा सलाम. संडे स्कूलचे मनापासून आभार मानतो. अतिशय सुंदर प्रेझेंट वर्शिप तुम्ही या ठिकाणी केलेले आहे. देव तुम्हा सर्व लेकरांना खूप सारा आशीर्वाद देव. नीतिसूत्रे 22 आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मुलांच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणातही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. पुन्हा एकदा वाचते, मुलांच्या स्थितीत अनुरूप शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. शिक्षण आम्हाला माहीत आहे, आज चिल्ड्रन्स डे आहे, आपण तो सेलिब्रेट करून राहिलेलो आहोत. आणि देवाचं वचन आम्हाला सगळ्यांना ह्या ठिकाणी सांगत आहे की मुलांच्या स्थितीस अनुरूप शिक्षण त्याला दे. हे शिक्षण कुटुंबातून असू शकतं, हे शिक्षण संडे स्कूलमधून, हे शिक्षण चर्चमधून, मंडळीमधून लेकरांना भेटत आहे. आणि ही जबाबदारी आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांची आहे की आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या वचनाचं शिक्षण द्यावं, ह्यासाठी की ते म्हातारपणातसुद्धा ते वचन विसरणार नाही. ही जबाबदारी आम्हा विश्वासणाऱ्यांची आहे. संडे स्कूलमध्ये जेव्हा लेकरं पुढे येतात आणि संडे स्कूल लेकरांना शिकवण्यासाठी ज्यावेळेस आम्ही त्यांना बघतो, त्यावेळेस कुठेतरी ही जाणीव होते की परमेश्वर लेकरांच्या जीवनामध्ये अद्भुत काम करत आहे. ज्यावेळेस आम्ही संडे स्कूलच्या लेकरांना समोर बोलावतो आणि म्हणतो, कोणाला काही साक्ष द्यायची आहे का? लहान लहान लेकरं उठतात प्रियांनो, आणि देवबापाचं वचन, देवबापाची साक्ष, त्यांना जो काही अनुभव आला असन, मी आजारी आहे, मी संडे स्कूलमध्ये जाणार, तुम्ही बरे होणार, मी साक्ष देणार. आणि आठवडाभर ते लोक प्लॅन करतात आमचे लेकरं, आणि संडे स्कूलमध्ये येऊन त्यांना जे काही संडे स्कूलमध्ये बोलायचं आहे ते बोलतात. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात येतं की परमेश्वर देव आपल्या लेकरांना घडवत आहे. ही घडवण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे, आणि ही खूप मोलाची जबाबदारी आहे प्रियांनो. आणि म्हणून आज ह्या ठिकाणी आपण आपल्या लेकरांना ह्या गोष्टींसाठीच प्रोत्साहन देऊया. आज लेकरं तुमच्या समोर येणार आहेत. आज ही संधी प्रत्येकाला आहे की त्यांची सगळी जी भीती आहे ना समोर येण्याची, ती पूर्ण भीती त्यांची निघून जावी. आज देवबापाचं गौरव करण्यासाठी कोणी वचन बोलणार, कोणी साक्ष देणार, कोणी गीत गाणार, जे पण त्यांना वाटणार की आज मी माझ्या मंडळीमधून, माझ्या संडे स्कूलच्या द्वारे मी हे करणार आहे. आज तुम्ही लेकरांना भरभरून प्रतिसाद द्या, भरभरून टाळ्या वाजवा, ह्यासाठी की पुढं जर लेकराला ज्यावेळेस पण संधी भेटेल की मी समोर जावं, लेकरांना हे माहीत आहे की मी भीतणार नाही, माझी मंडळी माझ्यासोबत आहे, माझे मम्मी पप्पा मला बघत आहे. आम्ही नेहमी त्यांच्या डोक्यात ही गोष्ट सांगतो, ज्यावेळेस तुम्ही समोर जाल ना त्यावेळेस तुमचे मम्मी पप्पा तुम्हाला बघणार आहेत, त्यांच्यासाठी उभं राहायचं. आणि म्हणून आज लेकरं तुमच्यासमोर काही गोष्टी सादर करणार आहेत, आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही त्यांना टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहित करा, आणि त्यांची भीती ह्या ठिकाणी निघून जाईल देवबापाच्या मंदिरामध्ये. आता ह्या वेळेला मी विनंती करते, ॲग्नेस हराडे ही समोर येणार आणि तिचं स्पेशल गीत ती सादर करणार. सलाम. आपण आता गाणं म्हणणार आहे, हमने भरोई ये कितनी गहरी
कितना बोला था वो फासुहा, मायूस होकर स्वर्गीय और देखा, निराशा में मेरा नाम अड़ गया। अंधकार हटाकर तेरी मोहब्बत से मेरा दिल तूने भर दिया। पूरा हुआ सन लिखा गया हट, यीशु मसीह तू है आशा मेरी। आई वो सुबह वादा पूरा हुआ, बेचा शरीर में फिर सांस तेरी। खामोशी में से तूने बुखारा, कब्र तेरी जीत है जहाँ। यीशुआ तेरी जय हो सदा, हालेलुया। प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया। तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी अड़चन भी, तेरे नाम में लिया यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलुया। प्रभु तेरी स्तुति हो, हालेलुया। तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी अड़चन भी, तेरे नाम में लिया यीशु मसीह तू है आशा मेरी। थँक यू। हे कठीण गाणं आहे, पण लेकराने त्या स्पीडमध्ये गाण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. थँक्यू बेटा. ह्यावेळेस मी सारा दामले हिला समोर बोलावते. तिने स्तोत्र 23 इंग्लिशमधून पाठांतर केलेलं आहे. ते आपल्यासमोर स्तोत्र इंग्लिशमध्ये बोलून दाखवणार आहे. Praise the Lord, everyone. Today I'm going to recite Bible verse Psalm 23. The Lord is my shepherd. I lack nothing. He makes me lie down in green pastures. He leads me beside quiet waters. He refreshes my soul. He guides me along the right path for His name's sake. Even though I walk through the darkest valley, I will fear no evil, for You are with me. You prepare a table before me in the presence of my enemies. You anoint my head with oil. My cup overflows. Surely Your goodness and love will follow in all the days of my life, and I will dwell in the Lord's house forever. Amen. सारा खूप छान बेटा. ह्यावेळेस मी अनुग्रह नीत ह्याला विनंती करते की त्याने समोर यावं. आणि हे आमचं लेकरू उशिरा हे झालेलं आहे, परंतु त्याने समोर येण्याची डेअरिंग दाखवली, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सलाम. मी एक वचन म्हणणार आहे. मार्क 10:15-16. तुम्हास मी खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला प्रवेश मिळणार नाही. तेव्हा त्याने कवटाळून घेऊन त्याच्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. थँक्यू बेटा. ह्या वेळेला मी विनंती करते की अरिना म्हणजे पिऊ ही समोर येईल. आणि संडे स्कूलमध्ये मागं ती स्वतःहून माझ्याकडे आली आणि म्हणाली की पाडकीबाई मला साक्ष द्यायची आहे. आणि प्रियानो, ज्यावेळेस तिने साक्ष दिली ना, त्यावेळेस आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि ज्यावेळेस हा चिल्ड्रन्स डेचा प्रोग्राम आम्ही अरेंज केला, त्यावेळेस मी त्या लेकराला पुन्हा एकदा विनंती केली, बेटा जी साक्ष तू संडे स्कूलमध्ये दिली ती पुन्हा देशील का? तर ती म्हणाली हो मी देते. आणि आज आपण तिची साक्षसुद्धा ऐकणार आहोत. सर्वांना सलाम. आज मी देवबाप्पाचे उपकार मानते. त्यांनी मला 8 वर्ष सांभाळलं. मागच्या आठवड्यामध्ये माझा बड्डे होता. देवबाप्पाने मला त्याच्यामध्ये सांभाळलं. माझी साक्षी ही आहे की जेव्हा माझा जन्म झाला होता, तेव्हा माझ्या हार्टमध्ये होल होता. तर तेव्हा मम्मी पप्पा
आणि माझी पूर्ण जी फॅमिली होती ते देवबाप्पाकडे प्रार्थना करत होती की तू पिहूला बरं कर. देवबाप्पाने माझ्या मम्मी पप्पांची आणि माझ्या पूर्ण फॅमिलीची प्रार्थना ऐकली. देवबाप्पाने त्यांनी मला बरं केलं. डॉक्टरांनी म्हटलं होतं 2 महिन्याच्या नंतर ऑपरेशन करायला गेलं. आम्ही 2 महिन्याच्या नंतर डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी म्हटलं की ती ॲब्सोल्युटली पूर्ण फाईन आहे. या प्रकाराने देवबाप्पाने मला 8 वर्ष सांभाळलं आणि देवबाप्पाने मला आणि देवबाप्पासाठी काही पण अशक्य नाही, तो सगळं करू शकतो. थँक्यू. आणि ह्या साक्षीमध्ये तिने एक मिस केलं आहे. ह्या साक्षीमध्ये तिने अजून एक शब्द वापरला होता की डॉक्टर म्हणाले केसा इतकं बारीक छिद्रसुद्धा नाही. म्हणजे विचार करा पियानो, देवबाप किती महान आहे आणि देवबाप लेकरामध्ये अद्भुत रीतीने काम करत आहे. ह्यावेळेस मी स्टेला हिला विनंती करते की ह्या लेकराने समोर यावं. तिचं सुद्धा एक स्पेशल सॉन्ग आहे. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी, अब भी मुझ में सांस बाकी है. तेरे साहे में मैं खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ अलग चाहे जो भी हालात है, इस दिल को सुकून है. इश्क तू जो मेरे साथ है. क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है. इस दिल तो बस तेरी हसरत है. लगता है मुझे मैं जिंदा हूँ. कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है, अब भी लगता है मुझे मैं जिंदा हूँ. तेरे कांधे पे सर हो मेरा और रोलूं यूं ही चंद्र पर. मेरी नजरें तुझी पर टिकी, वक्त थम जाए दिन जाए ढल. कोई तुझ सा नहीं खूबसूरत है, कोई तुझ सा नहीं खूबसूरत है. इस दिल को तो बस तेरी हसरत है. लगता है मुझे मैं जिंदा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ. पुन्हा एकदा संडे स्कूलचे मनापासून आभार मानते आणि ज्या ज्या लेकरांनी आज भाग घेतला त्यांचे पण मनापासून आभार मानते. बाळासाहेबांचे पण आभार मानते की तुम्ही आमच्या संडे स्कूलच्या लेकरांना ही वेळ दिलेली आहे. आणि पुढील वेळ मी बाळासाहेबांच्या हातामध्ये देते. हॅलो, सर्वांना सलाम. आणि सर्व लेकरांना
बालक दिनाच्या खूप शुभेच्छा. हॅपी चिल्ड्रन्स डे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आणि आज जी सर्व तयारी तुम्ही केलेली आहे निश्चित ती देवबापाच्या गौरवासाठी आहे. आणि जसजशी ही लेकरं या मंडळीमध्ये संडे स्कूलच्या माध्यमातून वाढत जातील, मोठी होत जातील, ते प्रभूसाठी, ते परमेश्वरासाठी अधिक मोठ्या उपयोगाची पात्र ते बनत जातील. देवबाप तुम्हा सर्वांना विपुल आशीर्वाद देव. या ठिकाणी असं कोण आहे, प्रश्न नीट ऐकाल बरं, या ठिकाणी असं कोण आहे की ज्याला असं वाटतं मी खूप मोठा झालेलो आहे? कोणीच नाही? बरं, परत एकदा प्रश्न विचारतो. या ठिकाणी असं कोण आहे की ज्याला असं वाटतं आता मी लहान लेकरू नाही, आता मी मोठा झालेलो आहे? अरे तरी प्रश्न, तरी काय उत्तर द्यावं? बरं, आता असं कोणाला वाटतं की मी लेकरूच आहे, लहान बालकच आहे? अरे कुठल्याच वेळेस हातवर करत नाही. पुष्कळदा आमच्या मनामध्ये ना अशा प्रकारचे प्रश्न येतात की आता या प्रश्नाचं उत्तर आम्ही काय द्यायचं आहे. परंतु ज्यांनी हात वर केला ना, की ज्यांना असं वाटतं की आम्ही लहान लेकरं आहोत, आम्ही खरंच लहान आहोत, आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही देवाची लेकरं आहोत. आणि म्हणून जरी ही लेकरं आमच्या कुटुंबातली, आपल्या मंडळीतली ही लहान लेकरं पुढे येऊन देवाचं गौरव करत होते आणि जे आपण त्या ठिकाणी बसलेलो होतो प्रियांनो, त्या आपणही त्यांच्यासोबत त्या लेकराप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करायला पाहिजे. हे मी माझ्या मनचं सांगत आहे का? हे मी माझ्या मनचं सांगत आहे का? देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया. मार्क शुभवर्तमान अध्याय 10 आणि वचन 13 ते 16. आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि सर्वजण मिळून हे वचन आपण सोबत आपण बोलणार आहोत. मार्क 10 13 ते 16. आपण सर्वजण सोबत हे बोलूया. मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रार्थना करूया आपण. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही उभा आहोत आणि आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, आज तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आम्हासोबत बोल. आणि परमेश्वर देव बापा, आम्ही कशा प्रकारे खऱ्या अर्थाने जी तू आम्हाकडून अपेक्षा करतो की आम्ही बालकांसारखं होऊन तुझ्या राज्याचा स्वीकार करावा, पवित्र देव बापा, त्याकरिता तू आम्हास बोध कर, आमच्याशी बोल. प्रभू, तू आमची सुधारणूक कर. प्रभू, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हामध्ये तू ओत आणि त्यातून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. बसूया आपण. प्रभू म्हणतो की बालकांसारखं झाल्याशिवाय, बालकांसारखं होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार आम्हाला करावा लागेल. जर आम्ही तसं करणार नाही तर आमचा प्रवेश, प्रभू म्हणतो की त्यामध्ये होणारच नाही. आज या शास्त्र भागावरती मनन करत असताना जो विषय मला आपल्या समोर ठेवायचा आहे तो विषय आहे, देवाची चांगली मुले बना. देवाची चांगली मुले बना. सर्व जे संडे स्कूलचे लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत, तुम्हाला तुमचे मम्मी पप्पा चांगलं म्हणतात ना?
व्हेरी गुड ना. गुड्डू खूप चांगला आहे. ॲवी खूप चांगला आहे ना. आपण चर्चमध्ये बसल्यावर जर आपण एकमेकांशी बोलू लागलो, मस्ती करू लागलो, आपण चांगलं बनवू शकतो का? बनवू शकतो चांगलं? इकडं मुली, जर चर्चमध्ये बसल्यावर आम्ही चिप्सचे पाकिट ओपन केले आणि चिप्स खाऊ लागलो, चॉकलेट खाऊ लागलो, देवबापाला आवडेल का ते? आम्ही चर्चमध्ये बसलो आणि एकमेकांशी बोलत आहोत, मस्ती करत आहोत ना, असं हळूच बाजूवाल्याला चिमटा घेत आहोत, बाजूवाल्याच्या कानामध्ये असं काहीतरी खसरफसर करत आहोत, काही काय बोलतं माहित नाही, ऐकायला काहीच येत नाही, पण काहीतरी कानामध्ये सांगत आहे. आवडेल का देवबापाला? नाही आवडणार ना. मग तरी आपण करतो, तरी आपण करतो ना, तसं करतो ना आपण तसं. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे सर्वजण देवाच्या मंदिरामध्ये बसलेले आहोत, आज आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आपल्या प्रत्येकाला देवाची चांगली मुले बनायची आहे. आपल्या प्रत्येकाला देवाची चांगली मुले बनायची आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो ना, त्या विश्वासाद्वारे, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी क्षणात देवाची मुले बनतो. काही अट त्या ठिकाणी दिलेली आहे का? कुठलीच अट दिलेली नाहीये. काय म्हटलेलं आहे की जो कोणी त्याचा स्वीकार करतो, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. तुम्ही आणि मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, त्याच वेळेस आम्ही देवाची मुले बनलेला आहोत. आम्हाला देवाची मुले होण्याचा, देवाची लेकरं म्हणविण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. परंतु प्रियांनो, आज आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की ज्याने आम्हाला त्याची लेकरं होण्यासाठी, त्याच्या मुली, त्याचे मुलं होण्याकरिता निवडून घेतलं, पाचारण केलं, त्या परमेश्वराकरिता आम्ही त्याची चांगली लेकरं आम्ही बनण्याचा प्रयत्न करीत आहोत काय? आम्हाला देवाने त्याची लेकरं होण्याकरिता आमंत्रित केलेलं आहे. आता ही आमची जबाबदारी आहे की आम्हाला त्याची चांगली लेकरं आम्हाला बनायची आहेत. मग आम्ही लेकरांना प्रश्न विचारले, चर्चमध्ये बोललेलं देवाला आवडेल का? चर्चमध्ये हे केलेलं देवाला आवडेल का? ते केलेलं देवाला आवडेल का? लेकरांनी सुंदर उत्तर दिलं, नाही, देवाला ते आवडणार नाही. परंतु तरीही आम्ही ते करतो, तरीही ते केल्या जातं. आम्ही देवाची लेकरं आहोत आणि देवाची लेकरं असल्यानंतर जेव्हा आम्हाला हे माहित आहे की आम्ही जे करत आहोत ते देवाला आवडणारं आहे किंवा नाही, हे आम्हाला कळतं. ही समज, हे ज्ञान आम्हाला देण्यात आलेलं आहे. परंतु तरी पुष्कळदा आम्ही काय करतो? जे करू नये तेच आम्ही करत असतो. आज प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आज हा प्रश्न आम्ही स्वतःला करायचा आहे की ज्या देवाने मोठ्या प्रेमाने मला त्याचं लेकरू होण्याकरिता, त्याचा मुलगा, त्याची मुलगी होण्याकरिता पाचारण केलं, बोलावलेलं आहे, मी त्याचं चांगलं लेकरू आज आहे काय? किंवा मग मला ते कसं बनता येईल, हे आज आमच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. आई वडिलांसाठी सर्व लेकरं ही सारखीच असतात, बरोबर ना? सर्व लेकरं सारखी असतात. आई वडील कधीच लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु आम्हाला माहित आहे की हे लेकरांच्या वागणुकीवरती किंवा त्या कुटुंबामध्ये त्या लेकरांचं जीवन कसं आहे त्यावरती अवलंबून असतं की ते त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचं स्थान ते प्राप्त करून घेणार आहेत. समजत आहे का? थोडंसं कठीण झालं ना? हा भाग थोडासा कठीण झाला का? आई वडील कुठल्याच लेकरामध्ये भेदभाव करत नाही. आई वडिलांसाठी सर्व लेकरं ही कशी असतात? सारखीच आहेत. परंतु लेकरांची वागणूक
त्या कुटुंबामध्ये लेकरं ज्या प्रकारे राहतात, वागतात, बोलतात, आपल्या आई वडिलांना प्रतिसाद देतात, आपल्या कुटुंबातील इतर लोकांना प्रतिसाद देतात, त्यावरून न कळत त्यांचं त्या कुटुंबामध्ये, त्या घरामध्ये ना एक स्थान निर्माण होत असतं. आणि मग पुष्कळदा असं वाटतं की आई वडील त्यालाच जास्त प्रेम करतात. दुसऱ्याला असं वाटतं की आई वडील त्यालाच जास्त प्रेम करतात, त्यालाच जवळ करतात. पुष्कळदा आम्हाला माहिती आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतात. परंतु प्रियांनो, आज हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की परमेश्वर देव ज्याने आम्हाला त्याची लेकरं होण्याकरिता पाचारण केलेलं आहे, प्रियांनो, तो परमेश्वर देव कुठल्याही आपल्या लेकरामध्ये भेदभाव करत नाही. परंतु जो प्रतिसाद आम्ही आमच्या जीवनामधून आमच्या परमेश्वराला देतो ना, त्यावरती ठरतं की त्याच्या राज्यामध्ये तो कोणाचा कशा प्रकारे उपयोग करून घेईल. आज मी तुमच्या समोर हा विषय ठेवत आहे की देवाची चांगली मुले बना. देवाची चांगली मुले बना. पवित्र शास्त्रामध्ये आमच्या समोर उदाहरण आहेत का अशा लेकरांचे? चांगले आणि वाईट नाही म्हणणार, परंतु चांगल्याच्या विरुद्ध काय आहे ना, पवित्र शास्त्रात उदाहरण आहेत का आमच्या समोर? ज्यावेळेस आम्ही जुन्या कराराकडे पाहतो, फटकणी आमच्या समोर काईन आणि हाबेल येतात. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामधून जसं जसं तुम्ही जाल ना, तुम्हाला कुटुंब आणि त्यामधील लेकरं, त्यांची वागणूक कुटुंबामध्ये कशा प्रकारची आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही आणखीन थोडंसं समोर आलात की तुम्हाला इसाहाकाची 2 मुलं पाहायला मिळतील. काय नाव त्यांचं? याकोब आणि एसा. दोघांच्या वागणुकीचा विचार करा. त्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल तो नंतरचा आहे, परंतु प्रारंभी त्यांचं कुटुंबामध्ये कशा प्रकारची त्यांची वागणूक आहे. तुम्ही आणखीन समोर चालत गेलात तर दाविदाची लेकरं पहा, दाविदाची मुले. सर्वच चांगलं होते, सगळेच चांगले होते का? तिथंही आम्हाला फरक पाहायला मिळतो. तुम्ही नवीन करारामध्ये जर आलात, तुम्हाला कोणाची गोष्ट आठवते? तुम्ही नवीन करारामध्ये आलात, तुम्हाला कोणाची गोष्ट आठवते? हळूच बरोबर उत्तर असेल का? उधळ्या पुत्राची गोष्ट आम्हाला पटकनी आठवते. उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये नंतर परिवर्तन झालं, तो नंतरचा भाग आहे. परंतु कसा होता तो घरामध्ये? पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याबरोबर अशाच प्रकारची वागणूक आम्ही करत असतो प्रियांनो. आणि म्हणून आज मी हा विषय तुमच्या समोर ठेवलेला आहे की आम्हाला देवाची, आम्ही मुलं तर बनलेलंच आहोत, आम्ही देवाची लेकरं तर आहोत. या ठिकाणी असा एकही व्यक्ती नाही, असा एकही पुरुष, एकही स्त्री नाही की जी देवाचं लेकरू नाही. सर्व आम्ही देवाची लेकरं आहोत. परंतु आम्हा सर्वांना देवाची चांगली लेकरं बनायची, देवाची चांगली मुलं आम्हाला बनायची आहे. आम्ही कसं बनू शकतो? त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? वेगवेगळ्या वचनांमधून, वेगवेगळ्या उदाहरणांमधून, वेगवेगळ्या गोष्टींमधून आम्हाला हे समजून घेता येईल. परंतु या 3 गोष्टी मी आज तुमच्या समोर ठेवत आहे की जर आम्हाला देवाची चांगली लेकरं बनायची असतील तर आम्हाला या 3ही गोष्टींकडे फार बारीक लक्ष ठेवावं लागेल. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आम्हाला आमच्या विचारांवरती फार लक्ष ठेवावं लागतं. जर आम्हाला देवाची चांगली मुलं बनायची आहेत ना, तर आम्ही कशा प्रकारच्या विचारांना आमच्या जीवनामध्ये, आमच्या मनामध्ये स्थान दिलेलं आहे हे फार महत्वाचं आहे. कारण पुष्कळदा काय असतं की मी तुमच्या समोर खूप चांगलं आहे, मी तुमच्या समोर खूप चांगलं आहे, पाळक साहेब खूप चांगले आहेत, पण पाळक साहेब मनात विचार काय करतात हे कोणाला कळतं? हे फक्त देवाला कळतं. तुम्हाला आणि मला मनुष्यासमोर चांगलं बनण्यासाठी नव्हे, तर आम्हाला देवासमोर चांगलं बनण्याकरिता प्रयत्न करायचा आहे. जे लोक देवासमोर चांगले आहेत ना,
ते आपोआप मनुष्याच्या समोरही चांगले होतात. नाहीतर मग असं होईल की मी देवासोबत खूप चांगला आहे आणि माझे जगातले मंडळीतले सगळे संबंध बिघडलेले आहेत, असा त्याचा अर्थ मुळीच नाही. महत्वाचं हे आहे की मी जगामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या मंडळीमध्ये मी कितीही चांगला असलो, परंतु जर माझे विचार हे चांगले नाहीत तर मी देवाचं चांगलं लेकरू कधीच बनू शकत नाही. आम्हाला माहिती आहे की आमचं मन जे आहे ना, आमचे विचार जे आहेत ना, हे फार महत्वाची भूमिका आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांची असते. जे तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की बाप्तिस्म्याच्या वर्गांमध्ये मी आवर्जून लेकरांना हे सांगतो की आमचं मन जे आहे ना, हे युद्धभूमी आहे. ही युद्धभूमी आहे आणि कोणत्या गोष्टीचं युद्ध यामध्ये चालू असतं? चांगल्या आणि वाईट विचारांचं. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये चांगले विचार आहेत, परंतु त्याच वेळेस आमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत असं नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये चांगले आणि वाईट विचार यांचं युद्ध आमच्या मनामध्ये चाललेलं असतं. आणि मग माहितीये, ज्या वेळेस आम्ही आमच्या मनामध्ये चांगल्या विचारांना स्थान देतो, ज्यावेळेस आम्ही त्या चांगल्या विचारांना घेऊन पुढे जातो, आम्ही चांगलं ते करतो. परंतु जेव्हा आम्ही आमच्या मनामध्ये वाईट विचारांना स्थान देतो, ज्यावेळेस त्या चांगल्या विचारांचा पराजय किंवा चांगले विचार ज्यावेळेस आमच्या मनामध्ये हरतात आणि वाईट विचार ज्यावेळेस आमच्यावरती प्रभुत्व चालवू लागतात, प्रियांनो, आम्ही वाईट ते या जगामध्ये करू लागतो. तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणारा यहुदा इस्करियोत जो आहे ना, त्याच्यासाठी असं म्हटलं की सैतान त्याच्यामध्ये शिरला. सैतान त्याच्यामध्ये, बेटा चला बसा, लवकर खाली बसा, उभं नाही राहायचंय, समोर जा, इथं समोर जागा, इथं समोर बसये. आपल्याला माहितीये की सैतान त्याच्यामध्ये शिरला. भूत लागलं का त्याला? भूत लागलं होतं का? नाही. काय झालं? सैतानाला त्याच्या विचारांचा ताबा मिळाला. सैतानाने त्याचे विचार यहुदा इस्करियोतच्या मनामध्ये टाकायला सुरुवात केली आणि यहुदा इस्करियोतने त्या विचारांना खत पाणी दिलं, ते स्वीकारले. परिणाम स्वरूप असं म्हटलेलं आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिला. आम्हाला माहिती आहे आमच्याही जीवनामध्ये ना सैतान काय करतो माहितीये का? हे विचार टाकण्याचा प्रयत्न करत असतो. जर आम्ही त्या विचारांना स्वीकारलं, जर आम्ही त्या विचारांना आमच्या मनामध्ये आम्ही स्थान दिलं, तर प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील न कळत आमच्या जीवनामध्ये त्या वाईटाकडे आम्ही जातो. आणि जर आमचे विचार देवाच्या दृष्टीने शुद्ध नाही, याचा अर्थ आमचं मन देवाच्या दृष्टीने शुद्ध नाही. आणि ज्याचं मन देवाच्या दृष्टीने शुद्ध नाही ना, त्याला देवाला पाहता येत नाही. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. विचार मनामध्ये झालेत की मग कृतीमध्ये देखील ते येतात. मग पुष्कळदा आमचे विचार आमच्या शब्दांमधून हे व्यक्त होत असतात. आणि म्हणून जसं आम्हाला विचारांवरती नियंत्रण असायला पाहिजे ना, आम्हाला आमच्या शब्दांवरती देखील नियंत्रण ठेवावं लागतं. जर आम्हाला देवाची चांगली मुले बनायची आहे ना, तर आम्ही आमच्या मुखामधून काय बोलतो, आम्ही आमच्या मुखामधून कशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतो, हे देखील त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. सर्व लहान लेकरं है ना, संडे स्कूलमध्ये एकदम 2-3 वर्षापासून तर टीनेजर्स पर्यंत सगळे आहेत आणि शाळेमध्ये जातात है ना. शाळेमध्ये गेल्यानंतर मस्ती पण करतात. अंशु म्हणतो मस्ती नाही करत. अंशु म्हणतो आम्ही शाळेमध्ये मस्ती नाही करत. मस्ती पण करतात आणि मग फायटिंग होते त्यावेळेला काय करतात माहिती लेकरं? शिवी पण देतात. देतात ना, शिवी पण देतात ना. मग देवबापाला ते आवडतं का? देवबापाला ते आवडत नाही है ना.
तुमचे मित्र ना, तुम्ही शाळेमध्ये गेल्यावर तुमचे मित्र असतात. तुमच्या मित्रांनी जर शिवी दिली ना, तर तुम्ही तुमच्या मित्रांना काय सांगायचं माहिती आहे? हे तुझ्या मम्मी पप्पाला पण आवडत नाही आणि हे दे बापाला पण आवडत नाही. शिवी द्यायची नाही, एकमेकांना मारायचं नाही. ह्या गोष्टी आज सहज झालेल्या आहेत. आमची लेकरं शाळेत जातात ना, शाळेत जातात, ट्युशन्समध्ये जातात, त्या ठिकाणी सहज अशा प्रकारचे शब्द आजकालची लेकरं बोलत असतात. पण तुम्ही देवाची लेकरं आहात आणि जर तुमच्या समोर तुमच्या कुठल्याही मित्राने, कुठल्याही मैत्रिणीने जर चुकीचे शब्द वापरले, तर तुम्ही त्यांना 2 गोष्टी सांगायच्या. दे बापाला पण ते आवडत नाही आणि तुमच्या मम्मी पप्पालाही ते आवडत नाही. त्यांना असं म्हणायचं, मम्मी पप्पा समोर देऊन पहा बरं शिवी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, आमचे जे शब्द आहेत ना, त्या शब्दांवरती फार फार महत्व किंवा फार बारीक लक्ष आम्हाला त्याकडे द्यायला पाहिजे. मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो की आम्ही आमच्या मुखाने पुष्कळदा देवाचे दोषी ठरतो. आमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांद्वारे आम्ही त्या शब्दांसाठी न्याय त्या ठिकाणी ठरतो. आमचा न्याय त्या ठिकाणी होतो. जे सर्व चुकीचे आणि वायफळ शब्द आम्ही आमच्या मुखातून काढतो ना, त्या शब्दांसाठी आम्हाला देवाच्या समोर उभं राहावं लागतं. आणि जर आम्ही आमच्या मुखातून जर चुकीच्या शब्द प्रयोग करणारे आहोत, तर प्रियांनो, आम्हाला देवाची मुले होता येत नाही. आम्ही आमच्या मुखातून जर आम्ही शिवीगाळ करतो, जर आम्ही आमच्या मुखातून, बेटा वाजवायचं नाहीये, जर आम्ही आमच्या मुखातून कोणाची निंदा करतो, जर आम्ही आमच्या मुखातून कोणाची चुगली करतो, तर प्रियांनो, आम्ही देवाचे दोषी आम्ही त्या ठिकाणी ठरतो. हे फार महत्वाचं आहे की आम्हाला देवाची चांगली मुले बनायची आहेत. आणि जर देवाची चांगली मुले बनायची आहे ना, तर जसे आमचे विचार त्या ठिकाणी फार महत्वाचे आहेत, आमचं मुख देखील त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे ना. किती सुंदर रीतीने प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की एकाच नळातून कडू आणि गोड पाणी येऊ शकत नाही. आमचं मुख हे एक तर देवाची स्तुती करणारं असेल किंवा आमचं मुख हे सर्व प्रकारचं वाईट बोलणारं असेल. जर आम्ही दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालत आहोत ना, म्हणजे आम्ही देवाची स्तुती पण करतो आणि त्याच मुखातून नको ते देखील आम्ही बोलतो, तर आम्ही कोणासारखं झालेलो आहोत माहिती आहे? आम्ही थंडही नाही आणि आम्ही गरमही नाहीये. आम्ही कसे आहोत? कोमट आहोत आम्ही. आणि जर आम्ही कोमट आहोत तर काय करून दिल्या जातं? ओकून दिल्या जातं, टाकून दिल्या जातं. हे फार महत्वाचं आहे की तुमचं आणि मला, ज्यावेळेस तुम्हाला आणि मला देवाने जगातून बाहेर बोलावलेलं आहे, ज्यावेळेस आम्हाला त्याने त्याची लेकरं बनवलेली आहेत ना, तर प्रियांनो, आमचं मुख देखील, आमचे शब्द देखील, आमची जीभ हे केवळ आणि केवळ देवाची आहे आणि आम्हाला त्यावरती ताबा ठेवायचा. आता आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की मनुष्यासाठी हे फार कठीण आहे. जिभेवरती ताबा ठेवणं हे फार कठीण आहे, परंतु तो ताबा ठेवण्याकरिता आम्ही करत असलेलो प्रयत्न, आम्ही जे प्रयत्न करतो ना, ते प्रयत्न परमेश्वर देव पाहत असतो. आणि म्हणून आम्हाला विचारांवर ताबा ठेवायचा आहे, आम्हाला आमच्या शब्दांवरती पण ताबा ठेवायचा आहे आणि त्याच वेळेस आम्हाला आमच्या कृतीवर देखील नियंत्रण ठेवायचं आहे. काय चाललेलं आहे पुढं? प्रे अंशू, काय मस्ती चालली आहे? आताच सांगितलं ना, देवबापाला आवडत. आम्हाला आमच्या कृतीवर देखील तेवढंच नियंत्रण ठेवायला पाहिजे. आम्ही काय करत आहोत? विचार, शब्द आणि कृती हे 3 स्थान आहेत की ज्याद्वारे आम्ही पाप करतो. आणि जर आम्ही पाप करतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, तर आम्ही देवाचे दोषी ठरतो. आम्हाला देवाची चांगली मुले होता येत नाही. आमची कृती, आम्ही काय करत आहोत हे फार महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त असं काही आहे का की ज्याद्वारे आम्ही पाप करतो? असं अजून काही आहे का? चौथी कुठली जागा आहे का की त्यातूनही आम्ही पाप करत आहोत? एक, आमचे विचार. प्रभू म्हणतो तुम्ही तुमच्या मनात विचार केला तरी तुम्ही ते केलेलं आहे. दुसरं, आमचे शब्द, ज्या शब्दांचा झाडा आम्हाला द्यावं लागणार आहे. आणि तिसरं म्हणजे आमची
कृती. या व्यतिरिक्त असं कोणाला काही आठवतं का की ज्याद्वारे आम्ही देवाचे दोषी ठरतो? आहे का चौथं काही? आठवून पहा बरं, काय आहे सांगा. जर कोणाला आठवत असेल तर सांगा. काय? पाहणे, अजून ऐकणे. आमचं पाहणं असेल, आमचं ऐकणं असेल ना, ह्या गोष्टी देखील आमच्यासाठी अडखळण होऊ शकतात. कोणत्या गोष्टीसाठी? देवाची चांगली मुले बनण्याकरिता. आणि जर प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ना, तर प्रियांनो याचा परिणाम माहिती आहे का? आम्ही न कळत आमच्या जीवनामधून परमेश्वर देव बापाला दुखावत असतो. या गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही दुर्लक्षित करतो, निष्काळजीपणाने त्या ठिकाणी वागतो, त्यावेळेला प्रियांनो आम्ही देवाला दुखावत असतो. आणि त्यामुळं आम्ही देवाची चांगली मुले बनू शकत नाही. आज आपण चिल्ड्रन्स डे, बालक दिन साजरा करीत आहोत ना. तुम्हाला आणि मला देवाची लेकरं होण्याकरिता आमंत्रण आहे. तुम्ही आणि मी देवाची चांगली लेकरं आम्हाला बनायची आहे. कसं बनणार हे मी तुम्हाला सांगितलं. अडचण काय आहे, समस्या काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कळतं है ना. ज्यावेळेस आम्ही देवाची लेकरं झालोत ना, देवाचा आत्मा आम्हाला या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सांगतो की तू हे करायचं किंवा तू हे नाही करायचं. आम्हाला पुष्कळदा कळतं की हे मी करू नये, पण तरीही आम्ही ते करतो. आज किती जण आपल्या मनामध्ये स्वतःला हे उत्तर द्यायचं आहे? किती जण हे म्हणू शकतात की मी देवाची चांगली मुलगी आहे किंवा मी देवाचा चांगला मुलगा आहे, मी बनलेलो आहे? आम्हाला याचं उत्तर जे आहे आमच्या मनामध्ये आम्हाला द्यायचं आहे. आज आम्ही स्वतः संबंधाने ही साक्ष देऊ शकतो का की मी देवाचं चांगलं लेकरू आहे? जर तुम्ही हो उत्तर देता तर तुम्ही धन्य आहात. परंतु जर आम्हाला हो आमच्या स्वतः संबंधाने होकारार्थी पॉझिटिव्ह उत्तर जर आम्हाला देता येत नाही, तर याचं कारण काय आहे? समस्या काय आहे? अडचण काय आहे? देवाची चांगली मुले बनण्यामध्ये अडचण काय आहे? समस्या काय आहेत? तर प्रियांनो, जी पहिली समस्या आहे ती म्हणजे आमच्या भोवतालचं जे वातावरण आहे ना, जे आमचं सराउंडिंग आहे, आज जी जगाची परिस्थिती आहे, हे एक फार मोठं अडखळण किंवा एक फार मोठी समस्या आहे. अडचण ही झालेली आहे की आम्ही पूर्वी त्यांच्यात होतो, देवाने आम्हाला त्यांच्यातून बाहेर काढलं आणि परत त्यांच्यामध्ये पाठवलं. आता ही जी प्रोसेस आहे ना, की पहिले बाहेर काढलं आणि परत पाठवलं, यामध्ये ना काय झालेलं आहे की पूर्वी ज्या जुन्या गोष्टी आम्ही करत होतो त्या आमच्यामधून काढण्यात आल्यात, आम्हाला वेगळं करण्यात आलं. आणि ज्या चांगल्या गोष्टी आज आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे, परमेश्वराच्या द्वारे जे जीवन आम्हाला प्राप्त झालेलं आहे, ते जीवन आम्हाला जगामध्ये घेऊन जायचं आहे. परंतु अडचण काय झालेली आहे की आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण आहे, त्या ठिकाणाची जी परिस्थिती आहे, त्या ठिकाणाची जी पद्धत आहे, जी काही बोलचाल आहे, जी काही राहणीमान आहे, ज्या काही गोष्टी आहे, प्रियांनो, आम्ही पुन्हा त्या करू लागतो. आम्ही पुन्हा त्या करू लागतो आणि मग त्याला आम्ही नाव देतो, वेगवेगळ्या प्रकारचं नाव आम्ही त्याला देतो. फॅशन आहे, काय बिघडतं, कुठं सांगितलं, कुठं मनाई केली, म्हणजे आमच्या केसांपासून तर आमचा पेहराव जो आहे ना, या सर्वांसंबंधाने तुम्ही पहा आम्ही काय करत असतो. आम्ही जगातल्या वेगवेगळ्या लोकांना फॉलो करत असतो. न कळत होतं हे न कळत होतं. आम्ही त्या जगामध्ये आम्हाला त्या लोकांना, त्यांना फॉलो करण्यासाठी, त्यांचं अनुकरण करण्यासाठी आम्हाला परत जगात नाहीये पाठवलेलं, तर ख्रिस्त आम्हाला जगात घेऊन जायचा असतो. जो बदल आमच्यामध्ये झालेला आहे तो बदल आम्हाला त्यांच्यामध्ये घेऊन जायचा असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जे माझं जीवन बदललेलं आहे ते बदललेलं जीवन आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं असतं. परंतु अडचण ही आहे की आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ख्रिस्ताकडून जे आम्हाला मिळालं ते आमचं बदललेलं जीवन जे आहे ना, ते आम्ही झाकून ठेवतो जणू काही, है ना.
दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, परंतु आमच्या संदर्भात पुष्कळदा तसंच घडत असतं. आम्ही त्यांच्यात गेल्यानंतर आम्ही त्यांच्यासारखं राहतो. आणि त्यामुळं पुष्कळदा आमचे विचार, त्यामुळं पुष्कळदा आमचे शब्द, त्यामुळं पुष्कळदा आमची कृती जी आहे ना ती दूषित होते, बिघडून जाते. है ना? तुम्ही पहा, चांगलं पाणी घ्या ना. आता सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्यांना माहिती आहे पाणी फिल्टर करून येतं ना. ऑरो हे ते वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स लागलेले आहेत. बिस्लरीचं पाणी आहे, हे मुळातच शुद्ध झालेलं आहे का? पहिल्यापासून म्हणजे ते पाणीच शुद्ध आहे पडलेलं आहे का? ते कशातून शुद्ध केलेलं आहे? जे पाणी आहे ऑलरेडी, ज्यात क्षार असतील, गढूळपणा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या मनुष्याकरिता, मनुष्याच्या शरीराकरिता घातक आहे, त्याच पाण्यामधून त्या सर्व गोष्टी बाजूला काढल्यात आणि काय केलेलं आहे? शुद्ध पाणी केलेलं आहे. आणि आम्ही ते फार विश्वासाने आम्ही ते पितो. मग आता तुम्ही दोन गोष्टी करा. एक, त्यांना जागा द्या थोडीशी बसायला. पहा, ऍडजस्ट करून घ्या त्यांना, कुठेतरी जागा द्या त्यांना बसायला. बसून घ्या लवकर. तुमच्या समोर एक बॉटल ठेवलेली आहे की ज्यामध्ये गढूळ पाणी आहे आणि एका बाजूला शुद्ध पाणी आहे. आता जर तुम्हाला म्हटलं की हे शुद्ध केलेलं पाणी त्या गढूळ पाण्यामध्ये ओता आणि प्या, पिणार का? पिणार का आम्ही ते? आम्ही नाही पिणार, कारण आम्हाला दिसतं ते गढूळ झालेलं आहे. पूर्वी तर ते पाणी तसंच होतं ना, तिथूनच आलं. पहिले ते तिथूनच आलं, शुद्ध करण्यात आलं. आज आमची परिस्थिती तशीच झालेली आहे. आम्हाला देवाने त्या जगातूनच बाहेर काढलेलं आहे, आम्हाला शुद्ध केलेलं आहे. परंतु पुष्कळदा आम्ही काय करतो? पुन्हा त्या गढूळ मध्ये आम्ही जातो. आम्ही पुन्हा स्वतःला दूषित करून घेतो. कसं दूषित करून घेतो? आमचे विचार आम्ही दूषित करतो, आमचे शब्द आम्ही दूषित करतो, आमची कृती आम्ही दूषित करून घेतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमचं जे सराउंडिंग आहे, आमच्या भोवतालचं जे वातावरण आहे, ते आमच्यासाठी एक समस्या आहे. आणि म्हणून आम्हाला फार जपावं लागतं. फार वचन स्पष्ट सांगतं की कुसंगती नीती बिघडविते. कुसंगती नीती बिघडविते. आम्ही जर चुकीच्या संगतीमध्ये असलो, जगातल्या वाईट संगतीमध्ये जर आम्ही रममाण होऊ लागलो, तर न कळत प्रियांनो आमचं संपूर्ण जीवन जे आहे ना त्यावरती त्याचा परिणाम होत असतो. दुसरी समस्या, दुसरी अडचण काय माहितीये? आमची दुर्बलता. दुसरी अडचण आहे आमची दुर्बलता. आमच्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. आपल्या प्रत्येकाच्या ठाई दुर्बलता आहे. वेगवेगळ्या प्रकारचं अशक्तपणा हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. कोणीही, इवन मी देखील त्यामध्ये, मी तुमच्या समोर उभा आहे याचा अर्थ हा नाही की मी खूप परिपूर्ण आहे. नाही, मी देखील परिपूर्ण नाही. माझ्यातही दोष आहेत, माझ्यातही चुकीच्या गोष्टी आहेत, आपल्या प्रत्येकामध्ये त्या आहेत. प्रियांनो, पुष्कळदा ज्या वेळेस आम्ही आमच्या दुर्बलतेला देवाला समर्पित करत नाही किंवा आमची दुर्बलता आमच्यामधून निघून जावी यासाठी देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद देत नाही ना, त्यावेळेला ती देखील आमच्यासाठी एक समस्या होऊन जाते. पुष्कळ जण काय करतात माहितीये? आपल्या दुर्बलते बरोबर ऍडजस्ट होऊन जातात. मी पुष्कळ प्रयत्न केला परंतु मी व्यसन सोडू शकत नाही. मग काय करून घेतलं आम्ही त्या व्यसनासोबत तडजोड करून घेतलेली आहे. मी व्यसन सोडू शकत, मी खूप प्रयत्न केला पण मी व्यसनच नाही सोडू शकत आहे. ते कसल्याही प्रकारचं व्यसन असेल. व्यसन म्हटलं की आम्हाला फक्त है ना दारू, स्मोकिंग याच गोष्टी आमच्या समोर येतात. परंतु प्रत्येक व्यसन आज मोबाईलच्या व्यसनांपर्यंत है ना, दारू असेल, सिगरेट असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तंबाखू असतील, पुड्या काय असतील किंवा कुठलंही ज्याशिवाय आज तुम्ही राहू शकत नाही. स्क्रीन ॲडिक्शन, मोबाईलचं आम्ही नाही राहू शकत. मोबाईल हातात असला की न कळत आम्ही कधी त्यामध्ये रममाण होऊन जातो हे पुष्कळदा आम्हाला कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रियांनो आम्ही पुष्कळदा त्यांच्यासोबत ऍडजस्ट करून घेतो.
परंतु आम्हाला तसं करायचं नाहीये. जी प्रत्येक दुर्बलता आमच्या ठाई आहे ना, ती आम्हाला देवाच्या समोर घेऊन यायची. त्याच्यापासून तर लपलेली नाही, परंतु आम्हाला त्याला ही गोष्ट सांगायची आहे की प्रभू, मला यावरती विजय मिळवायचा आहे. मला व्यसनात जीवन जगायचं नाहीये, मला पापात जीवन जगायचं नाहीये. प्रभू, माझ्या जीवनात हे आहे, मला यातून बाहेर निघायचं आहे. आणि प्रार्थना आणि देव बापाचं सहाय्य आणि देवाच्या आत्म्याला योग्य प्रतिसाद याद्वारे प्रियांनो आम्ही आमच्या प्रत्येक दुर्बलतेवरती विजय मिळवू शकतो. पिहुणी साक्ष दिली ना, काय साक्ष दिली पिहुणी? देवाला काहीच अशक्य. मग आता आमचं व्यसन असेल, आमचं पाप असेल, हे आमच्या जीवनातून बाहेर काढणं देवाला अशक्य आहे का? अशक्य आहे का? जे आज आम्ही स्वतःला सांगून ठेवलेलं आहे की हे मला शक्यच नाही, हे मी सोडूच शकत नाही, हे पाप माझ्या जीवनात राहतच, मी काय करू? ते देवापेक्षा मोठं झालेलं आहे का? ते देवाला आमच्या जीवनातून काढणं अशक्य झालेलं आहे का? देवाला अशक्य नाहीये, आम्ही ते सोडायला तयार नाहीये. ही आमची अडचण आहे. आणि जर असं आहे तर आम्हाला देवाची चांगली मुले होता येत नाही. आम्हाला आमचं पाप, आमचं व्यसन, सर्व प्रकारचं वाईट घेऊन आम्ही देवाची चांगली मुले आमच्या जीवनामध्ये बनू शकत नाही. तिसरं एक कारण त्यामध्ये आणखीन आहे, आम्हाला आपल्या प्रत्येकाला होणारा विरोध. हे देखील त्या ठिकाणी एक कारण आहे, ही देखील एक त्या ठिकाणी समस्या आहे. आदाम आणि हवा यांनी एदेन बागेमध्ये राहू नये, यांनी देवाच्या सहवासात राहू नये. ही कोणाची इच्छा होती? देवाची इच्छा होती का? सैतानाची इच्छा होती. ती इच्छा आजही बदललेली नाहीये. बरं, सैतानाची ती इच्छा आजही बदललेली नाहीये. आता फक्त एदेन बागेच्या ऐवजी त्याची इच्छा ना, आम्ही देवाबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ नये. एदेन बाग ज्याला स्वर्गाचंच प्रतीक त्या ठिकाणी म्हटलं जातं, तो आज सैतान हा प्रयत्न करतो की आम्ही देवाची चांगली मुले बनू नये. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन जगावं की जे देवाला न आवडणारं आहे, आणि त्यासाठी तो आम्हाला विरोध करणारा आहे. त्यासाठी तो आम्हाला म्हणजे हेतू पुरस्पर मुद्दामून आमच्या समोर तशा प्रकारचे प्रसंग घेऊन येणारा, तशा प्रकारच्या विचारांना घेऊन येण्याचा प्रयत्न तो करत असतो. आम्हाला सावध राहावं लागेल. आमचा जो वैरी आहे, आमचा जो शत्रू आहे, त्याचे जे प्रयत्न आमच्या जीवनामध्ये चाललेले आहेत, तो फार धूर्तपणे येतो. तो तुम्हाला हे कधीच कळू देणार नाही की तुम्ही चुकीचं करत आहात. तो तुम्हाला हे कधीच कळू देणार नाही की हे देवाला आवडणार नाही. तो तुम्हाला हे कधीच कळू देणार नाही की याचा परिणाम तुमच्या जीवनावरती काय होईल. तो फक्त तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तो तुम्हाला प्रवृत्त करेल की नाही, हे तू कर, हे तू कर. आणि आम्ही जेव्हा त्या गोष्टी करतो, त्या केल्यानंतर आम्हाला कळतं की त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती काय होत आहे. आणि म्हणून आम्हाला देवाची मुले बनायची आहेत, तर आम्हाला आमच्या विचारांवर, आमच्या शब्दांवर, आमच्या कृतीवर, आमच्या ऐकण्यावर, आमच्या पाहण्यावर आम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. त्याचं परीक्षण आम्हाला करावं लागेल. अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, आमचं आजूबाजूचं वातावरण, जगाचं वातावरण, आमचं सराउंडिंग, आमची दुर्बलता आणि आपल्याला होणारा विरोध, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याद्वारे आम्ही देवाची मुले बनू शकत, चांगली मुले, कारण मुले तर आम्ही बनलेलेच आहोत, चांगली मुले आम्ही बनू शकत नाही. संपत असताना आज जेव्हा आम्ही शिक्षक दिन साजरा करीत आहोत, बालक दिन साजरा करत आहोत. संडे स्कूल शिक्षक त्याच्यामुळे परत शिक्षक आलेत, परंतु आज शिक्षक दिन नाही तर बालक दिन आपण साजरा करीत आहोत. मग आई वडील या ठिकाणी बसलेले आहेत, लेकरांचं संगोपन आपण करत आहोत. लेकरांचं संगोपन आपण करत असताना काही अडचणी आपल्या समोर येतात, समस्या आपल्या समोर येतात. हा मुद्दा मी या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, नोव्हेंबर महिन्याला ज्यावेळेस आपण सुरुवात केली ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये आपण समस्यांचा विचार करणार आहोत. कुटुंबामधील, घरामधील ज्या काही समस्या आहेत ना, त्या समस्यांचा विचार आपण करणार आहोत. आणि या विषयाशीच संबंधित हा एक मुद्दा मला विशेष करून तुमच्या समोर ठेवायचा आहे. तो म्हणजे
कुटुंबामध्ये दिसून येणारी मोठी समस्या, जी समस्या आम्हाला देवाची चांगली मुले होण्याकरिता देखील अडचण करतात, अशा प्रकारचे. आज प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये एक जी फार मोठी समस्या आहे ना, ती म्हणजे 2 प्रकारचं जीवन. 2 प्रकारचं जीवन. कसं 2 प्रकारचं जीवन? कसं? बाहेरचं एक आणि घरामधलं एक. आम्ही बाहेर काहीतरी आहोत, परंतु आम्ही घरामध्ये काहीतरी वेगळंच आहोत. आम्ही बाहेर जसं बोलतो, पुष्कळदा आम्ही घरात त्याच्या अगदी विरुद्ध बोलत असतो. आज कुटुंबांमध्ये ही एक फार मोठी समस्या आहे. 2 प्रकारचं जीवन. बाहेर समाजामध्ये, मंडळीमध्ये, जगामध्ये आम्ही फार चांगले आहोत, फार सुंदर, फार नम्रपणे, फार सुंदर शब्दांमध्ये फार चांगलं आम्ही बोलतो, फार चांगलं आम्ही राहतो, एक वेगळीच ओळख आमची आहे. परंतु जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये येतो ना, आमच्या घरामध्ये आल्यानंतर आमचं जीवन बदलून गेलेलं असतं, आमचं बोलणं बदलून गेलेलं असतं, आमचे शब्द बदलून गेलेले असतात. जणू काही एक वेगळीच पर्सनॅलिटी घरामध्ये आम्हाला पाहायला मिळते. 2 प्रकारचं जीवन आहे. हे 2 प्रकारचं जीवन देखील आम्हाला देवाची चांगली लेकरं बनवू देत नाही. जर आम्ही 2 प्रकारचं जीवन जर आम्ही जगत आहोत, तर प्रियांनो, त्यामुळं देखील आम्ही देवाची चांगली लेकरं बनू शकत नाही. आणि मला आज प्रामुख्याने आई वडिलांना हे सांगायचं आहे, जर आम्ही 2 प्रकारचं जीवन जगत आहोत, तर ही बाब आमच्या लेकरांसाठी फार घातक अशा प्रकारची आहे. त्यांच्या बालमनावर याचा फार मोठा परिणाम होत आहे. आमच्या लेकरांना आम्ही गोंधळात टाकत आहोत की नेमकं काय चांगलं आहे. माझ्या घरातले लोक, माझे वडील, माझी आई बाहेर जशी वागते तेच चांगलं आहे, किंवा माझे आई वडील घरामध्ये जसं वागतात ते चांगलं आहे. आम्ही आमच्या लेकरांना गोंधळामध्ये टाकत आहोत. ते कन्फ्यूज आहेत, काय करायचं, कसं जीवन जगायचं. आणि मग माहिती आहे, न कळत तेही काय करतात, तेही दुहेरी जीवन जगणारे बनतात. न कळत तेही दुहेरी जीवन जगणारे बनतात प्रियांनो. आणि आज ही समाजामध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये, कुटुंबामध्ये एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. जर आम्ही दुहेरी जीवन जगणारे आहोत, तर आम्हाला देवाची चांगली मुले बनता येत नाही. तुम्ही जर देवाची चांगली मुले बनलात, तर तुमची लेकरं देखील चांगली लेकरं बनते. समजतं काय? जर मी देवाचं चांगलं मूल बनलो, तर माझी लेकरं देखील चांगली लेकरं त्या ठिकाणी बनतील प्रियांनो. नाही तर आम्ही आमच्याही लेकरांना, जसं आमचं दुहेरी जीवन झालेलं आहे ना, आम्ही आमच्या लेकरांचं देखील तशाच प्रकारे त्यांचं जीवन आम्ही बनवून टाकत असतो. आई वडिलांसमोर एक फार मोठी समस्या आहे या दिवसांमध्ये. काय माहितीये? लेकरांना सांभाळायचं कसं. फार हट्टी झालेत ना लेकरं. जर तुम्ही 10 कुटुंबांचा विचार केला ना, तर 8 कुटुंबाची समस्या ही आहे की आम्ही आमच्या लेकरांना कसं डील करायचं, आम्ही त्यांचा हट्टी स्वभाव कसा दूर करायचा. ही एक फार मोठी समस्या आज आम्हाला पाहायला मिळते. आई वडील आज गोंधळलेले आहेत, प्रश्नात आहेत की काय करू मी माझ्या लेकरांसाठी. लहान लहान लेकरं आहेत, एवढा हट्ट ते कसं करतायत. हट्ट पूर्ण केल्याशिवाय ते काही शांत राहत नाही. ते एकतर रडत राहतील, ते ओरडत राहतील. इवन लहान लेकरं आई वडिलांना मारण्यापर्यंत देखील. स्वतःला उत्तर द्या, किती जणांचे लेकरं तुम्हाला मारण्यासाठी ह्याच वयात हात उचलतात. हे नकळत झालेलं आहे बरं. हे कोणीही म्हणजे कुठल्याही आई वडिलांना असं वाटत नाही, परंतु आताची ही पिढी आहे, ही एक समस्या आज आपल्या प्रत्येकासमोर आहे. आणि ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 पैकी 8 कुटुंबांमध्ये ही समस्या आज निर्माण झालेली आहे. हट्टीपणा. जर आमच्या जीवनामध्ये हट्टीपणा आहे ना, तर आम्हाला देवाची चांगली लेकरं बनता येत नाही. जर देवाबरोबर आमचं जीवन हट्टीपणाचं आहे, तर आमची लेकरं देखील हट्टीच बनणार.
जर आम्ही दुहेरी जीवन जगतो तर आमची लेकरं देखील दुहेरी जीवन जगतात. लेकरं ज्यावेळेस हट्ट करतात, काय करतात आई वडील? रागवतात, खूप रागवतात, खूप मारतात, शिक्षा करतात. परंतु जेव्हा रागवल्यावरही परिणाम नाही, मारल्यानंतरही परिणाम नाही, शिक्षा दिल्यानंतरही परिणाम नाही, आता काय करायचं? आता काय करायचं? मग लेकरं तर रडतातच रडतात, आई वडील देखील रडतात. काय करू मी, काय करू मी, समजत नाही. ही समस्या आज आहे प्रियांनो. आम्हाला काय करता येईल? अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्या लेकरांचं संगोपन करत असताना आम्हाला काय करावं लागेल? प्रियांनो, आम्हाला ना देवाकडे पाहावं लागेल. तुमच्या समोर मी विषय ठेवलेला आहे की आम्हाला देवाची चांगली मुले बनायची आहेत. आम्ही बनलेलो नाहीत अजून, बरं, आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. आम्ही देवाची चांगली मुले बनण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा वेळेला हा परमेश्वर देव आमच्या सोबत कशा प्रकारची वागणूक आम्हाला देतो हे फार महत्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून 3 गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. ज्यावेळेस आमच्या घरामध्ये अशा प्रकारचा हट्ट लेकरांच्या जीवनामध्ये आहे त्यावेळेस प्रियांनो, एक तर आम्हाला देवाजवळ आमच्या लेकरांसाठी गुडघे टेकायची आहेत, आम्हाला प्रार्थना करायची आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला त्यांना वेळ द्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, आम्हाला धीर धरायचा आहे. 3च गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. एक, लेकरांसाठी प्रार्थना करा. जेव्हा लेकरं ऐकत नाहीये ना, हट्टी बनलेले आहेत, त्यांचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय ते ऐकत नाही, ते खाली लोळतील, ते आरडाओरडा करतील, त्यांना करता येईल ते प्रयत्न ते करतील. अशा वेळेला तुम्ही त्यांना रागवलेलं पण आहे, तुम्ही त्यांना मारलेले पण आहे, शिक्षा पण दिली, पण हे सगळं करून आता त्याचा काही परिणाम होत नाही. अशा वेळेला काय करा? प्रार्थना करा, त्यांना वेळ द्या आणि धीर धरा. या गोष्टी का सांगतो माहिती मी तुम्हाला? कारण परमेश्वर देव आमच्यासोबत तशाच प्रकारची वागणूक करतो. मी तुम्हाला म्हटलं की प्रार्थना करा, आम्हाला चांगलं फळ यावं यासाठी आमच्याकरिता कोण मध्यस्थी करत आहे? प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. आम्ही चांगली लेकरं बनावीत म्हणून पुन्हा याला संधी द्या, यंदाचंही वर्ष याला राहू द्या म्हणून आमचा ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्यानंतर तो काय करतो माहितीये? तो आम्हाला वेळ देतो. आम्हाला वेळ त्या ठिकाणी तो देतो है ना. पूर्वी कसं होतं? चुकलं की त्या ठिकाणी शिक्षा होती. आता तसं आहे का? आता आम्हाला वेळ दिला जातो यासाठी की आम्ही पश्चाताप करावा आणि आम्ही त्या वाईटाचा त्याग करावा आणि आम्ही देवाकडं वळावं, यासाठी आम्हाला वेळ दिला जातो. आणि हा वेळ दिल्यानंतर काय केलं जातं? धीराने आमची वाट पाहिल्या जाते. धीराने आमची वाट पाहिल्या जाते. परमेश्वर देव तुम्ही आणि मी त्याची चांगली मुले बनावेत म्हणून धीराने आमची वाट पाहत आहे. जसं ना त्या उधळ्या पुत्राचा बाप त्याची वाट पाहत होता की आता माझं लेकरू येईल, आता माझा मुलगा येईल, माझं चुकलेलं, माझं भटकलेलं लेकरू आता माझ्याकडे येईल, आता माझ्याकडे येईल. आमचा स्वर्गीय बाप देखील आपल्या प्रत्येकाची वाट पाहत आहे की आता माझा मुलगा, माझी मुलगी माझ्याकडं परत येईल. ते चांगले, मला माझी लेकरं ती आहेत, ती चांगली लेकरं बनतील. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामधून त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद देणार आहोत हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. या स्वर्गीय पित्याने सारी सृष्टी निर्माण केली, त्याने जलप्रलय आणले, त्याचा गौरव करू आपण, त्याचे गीत गाऊ, त्याने नोहाला तारिले. स्वर्गीय पित्याने सारी सृष्टी निर्माण केली, त्याने जलप्रलय आणले, त्याचा गौरव करू आपण, त्याचे गीत गाऊ, त्याने नोहाला तारिले. नोहाचे दारू डोलते यहोवाच्या नावाने,
प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. देवा प्रभू येशू ख्रिस्त ज्याने लेकरांना कवटाळलं आणि त्यांच्यावरती प्रीती केली, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती मंडळीतील सर्व लहान लेकरं आणि तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.